नमस्कार. आज मी माझ्या या अनुभवाचे बोल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शिक्रापूर येथील आरोग्य सेवेत अविरतपणे आपली सेवा देणाऱ्या विमल दशरथराव जगताप यांच्या घरी त्यांना भेटण्यासाठी आलो आहोत. तर तुमचा जो हा आत्तापर्यंतचा जीवन प्रवास आहे तो आमच्या प्रेक्षकांना सांगा. त्यासाठी सुरुवातीला तुमचं बालपण कुठं गेलं, तुमचं माहेर कुठलं होतं, शिक्षण आणि ह्या नर्स ह्या सेवेसाठी तुम्ही कशा पद्धतीने आलात हे प्रेक्षकांना सांगा तुम्ही. म्हणजे नावापासून सुरुवात. हो हो, नाव वय. मी विमल सोहनराव गायकवाड, कोंडापुरी तालुका शिरूर येथे माझं बालपण गेलं. त्याच्यानंतर पुढील शिक्षण माझं शिरूर येथील विद्याधाम येथे झालं. त्याच्यानंतर मग आमच्या घरी अशा नर्सेसच्या बॅच यायच्या राहायला. तर त्यांनी ती पांढरी साडी घातलेली, तो आंबाडा, त्या युनिसेफच्या बॅगा, मग ते बघून मला एक अट्रॅक्शन वाटायचं, म्हणजे त्याच्याबद्दल एक कुतूहल वाटायचं की मी सुद्धा हे असं सगळं करून मी म्हणजे असं गावोगाव लोकांची सेवा करावी. आणि त्याप्रमाणे माझा तो पुढील सगळा म्हणजे जो काय माझी आवड होती त्याप्रमाणे मला त्याच्यात ते योगदान मिळालं थोडक्यात. हो हो. तर माझं नर्सिंग ट्रेनिंग औरंगाबाद मेडिकल कॉलेज येथे 2 वर्षाचा सहाय्यक नर्स म्हणून, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ असं मला म्हणजे 2 वर्षाचा कोर्स मी घेतला. आणि त्यावेळेस म्हणजे एवढी काही नर्सेसची आवश्यकता होती की ट्रेनिंग झाल्यानंतर काही काही मुली 2-2, 4-4 वर्षे घरी राहायच्या, वाट बघायची की आम्हाला कधी कॉल येतो. पण मला घरी आल्यानंतर एक 15 दिवसामध्ये कॉल आला जेडपीचा. आणि ती ऑर्डर बघितल्यानंतर मग मला थोडस वाईट वाटलं की मला म्हणजे आईच्या सानिध्यात वगैरे असं मला अजिबातच राहायला मिळालं नाही. पण मग मी नाही ते मग थोडस बाजूला ठेवून माझी पहिली ऑर्डर कुठे होती? नावी सांडस तालुका हवेली, 4 वर्ष. आणि त्या लोकांनी मी अविवाहित असताना सुद्धा माझ्यावर एवढं भरभरून प्रेम केलं आणि मला मुलीप्रमाणे त्यांनी सांभाळलं. म्हणजे मला असं कुठल्या गोष्टीचा काही कटू अनुभव आले नाही. तर माझी बदली झाली फुलगावला 7 वर्ष होती. तिथे सुद्धा मी एवढं छान सेवा दिली. तर तिथले लोक सगळे मारवाडी वगैरे समाज होता, म्हणायचे बाई ताई तुम्ही आमचं गाव सोडून जाऊ नका हो. आम्हाला खूप वाईट वाटते की आम्हाला अशा बाई मिळणं फार कठीण आहे. पण आता हे सरकारी आदेश असल्यामुळं मला जाणं भाग होतं. आणि मग हो, आणि मग ते कसं झालं की थोडी चुकून माझी बदली झाली बारामती 10 फाटा होळ, बारामती. तर ते म्हणजे आता चुकून झाली. आणि मग तिथे 1 वर्ष मी छान काढलं. तिथं असं रोडच्या कडेला हॉस्पिटल होतं आणि मग तिथे तुम्ही खूप डिलिव्हरी केल्या हॉस्पिटलला. आणि मग मला तिकडचा भाग नको होता ना, जरा ओळख वगैरे काही नव्हती. मग मी थोडासा ट्राय केला जेडपीला. आणि मग ट्राय करून मला वाडे बोलाई हवेली तालुका 1 वर्ष तिथं मी काढलं. मग म्हणलं साहेब मला तिथून रोडवरून आतमध्ये अपडाऊन करावं लागतं, जायला लागतं. आणि रात्री अपरात्री मी त्यावेळेस म्हणजे असं भीती वाटायची ना. मग मला माझ्याप्रमाणे मनाप्रमाणे मला केसनच मिळालं 4 वर्ष. तिथं सुंदर सेवा. त्या सेवेला ना माझे साहेब काय हे नव्हतं, म्हणजे इतकं मी सेवा दिली. आणि मग हारगुडे कंपनी बाई. आणि आता सुद्धा मी त्या दिवशी गेले होते एका वस्तीवर तळेला, तर त्या लोकांना एवढं आमच्या बाई ताई तुम्ही कसं काय इतक्या म्हणजे वर्षांनी. पण आमचे भावाचा मुलगा MSCB मध्ये त्यांनी ते तळेरान गाडीला मोठा बंगला बांधलाय. तर म्हटलं आता तुम्ही या आमच्याकडे. ज्यावेळेस आमच्याकडे सोय नव्हती तर त्यावेळेस वेगळं होतं, पण आता छान सोय आहे आणि तुम्ही या. आणि मग असे तिथले खूप लोक गोळा झाले. मग त्या काय सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला की ताई त्या वाड्यात तुम्ही कोल्यांच्या राहत होत्या, काही सुविधा नव्हत्या तरी आम्हाला खूप तुम्ही आमची सेवा केली. केस नंतर आमचे मग मिस्टर असे म्हटले की आता असं आहे की आता आपण खूप फिरलो
आणि आता मुलांना असं म्हणजे आपलं गाव वगैरे आपली जागा शेती काहीच माहित नाही, तर आता आपण ट्राय करूया ना शिक्रापूरचा. आणि मग तो ट्राय केला, मग मला शिक्रापूर मिळालं. तर या शिक्रापूरमध्ये सुद्धा मी 13 वर्ष आज म्हणजे असं म्हणजे एक आनंद होतो मनाला, एवढी सुंदर सेवा दिली. मग 13 वर्ष काढली, सेवा केली. तर त्यावेळेस हे वडू हॉस्पिटल म्हणजे पुण्याचं केम हॉस्पिटल, तर त्यांनी ही 22 गावं दत्तक घेतली होती. तर त्या दत्तक गावामध्ये शिक्रापूर मोडत होतं. तर मग ते त्यांच्यातर्फे म्हणजे आम्हाला पेमेंट जिल्हा परिषदचा, फक्त आम्ही त्यांचं काम करत होतो. आणि त्यावेळेस एक म्हणजे काय म्हणतात त्याला, आरोग्य सेवक म्हणजे असे नेमलेले होते ते. हा, सेवक सेविका. तर त्यांना पेमेंट सुद्धा किती असायचा, अवघे 50 रुपये. पण त्यांनी सुद्धा माझ्या बरोबरीने लोकांना सेवा दिली. चंद्रकांत हिरवे, जयवंताबाई हिरवे, नंतर एक पार्ट टाइम अटेंडंट होत्या त्या द्वारकाबाई गोसावी, असं त्यांनी पण मला इतकं सहाय्य केलं की म्हणजे त्याला काही प्रमाण नाही. की मला कधी असं कंटाळा नाही केला की बाई आता आम्हाला कंटाळा आलाय बाबा, आम्ही आज तुमच्या बरोबर येऊ शकत नाही. म्हणजे त्यांनी मला एक असं काय म्हणतो आपण प्रोत्साहन दिलं, प्रोत्साहन. आणि माझं म्हणजे संरक्षण केलं त्यांनी. 30 वर्षानंतर नाही 30 वर्ष झाली, तर 4 वर्ष माझी शिल्लक होती. पण काय झालं, माझा जरा हा उजवा पाय दुखायचा, तर मग डॉक्टर म्हणले थोडस शिरेचं ऑपरेशन करावं लागेल, भावे सर म्हटले. तेव्हा मुलगी काय म्हटली, मीना ताई म्हटली, आई ऑपरेशन करून जागेवर बसण्यापेक्षा जाऊ दे, आपण काय एवढा पैशाचा विचार करायचा नाही. त्यावेळेस मी ती स्वेच्छा निवृत्ती घेतली. 4 वर्ष अगोदर स्वेच्छाने. आणि मग स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर हे चालू झालं, मग काय पेन्शन वगैरे झाली. आणि आज तागायत ना जी सेवा दिली मला, याच्यात गव्हर्नमेंटनी जे काय मला अनुदान, याच्यात कधीही खंड पडला नाही किंवा मला कुठं जावं लागलं नाही. बरं, आता मी एक विचारतो, आता तुम्ही एवढं डिलिव्हरी केला, अशी कुठली आठवणीतली अशी डिलिव्हरी आहे का? धाबा होता ना आपल्या इथं रोडला, मग आता पोरं पुढं असायची आणि मी आपली म्हणजे कसं त्यावेळेस सुनबाई वगैरे नव्हती, हे अनमॅरिड होते ना मुलं. माझं आपलं सगळं मागच्या बाजूला असायचं, जेवण खाण झोपणं बिपणं आपलं मागच असायचं. मग ते काय झालं, एक दिवशी एक काहीतरी 11 11:30चा टाइम, पोरांची चालली ती आवरावर आपलं ते हॉटेल आवरायचं काम. आणि मग ते मागचा दरवाजा वाजवला आणि मग देवा आमचा आला, म्हणला आई तुला एक काम आले. तर काम तर आता ते आमच्या नाही का इथले हे पाटवस्तीचे ते हे काय देवा त्यांचं ना, हा काळू. आणि हा 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 मग ते काळू देवाचा फार मित्र असायचा ना खास. मग तो म्हटला, त्यांनी ती त्याला कसं तरी मला वाटतं माहीत झालं की ती केस आणलेली आहे अशी. आणि मग त्यांनी काय केलं, नाही मला आणि ती ह्याची गाडी घेऊन आला, कशाची, पोलिसांची. आणि म्हणला, नानी नानी उठ, तुला ना ती बाळणपणाची केस आली आणि तुला ह्या गाडीतून जायची. मला जरा भीती वाटली, म्हटलं भाई एवढ्या रात्री तो पोलिसांच्या गाडीतून जायचं. मग तरी पण मग काय नाही, पोरं असल्यामुळं मी तेवढा धीर केला आणि गेले. तर मांढरे साहेब अक्षरशः त्या बाईनी म्हणजे अंगावर चादर घेऊन त्या वडाच्या झाडाला ती खेटून बसली होती. आणि तिला पेन्स म्हणजे ते मराठीत आपण हे म्हणतो कळा येत होत्या बाळांपणाच्या. आणि मग मी काय केलं, तिला तिथेच त्या चादरीवर झोपवली, तिथं तिची डिलिव्हरी केली. पण माझ्या बरोबर एक सीझर आणि एक फॉरसेप आणि धागा, ते नाळेला बांधायला लागायचा धागा, हे 3 साहित्य मी असायचं. हो, कारण तिथं काय मग ते विळा वगैरे बाया वापरायच्या जुन्या काळी, गंजलेला विळा. मग मुलांना बाईला धनुर्वाताने जायच्या ना, मग ते तेवढं साहित्य असायचं. मग ते तिचं सगळं करून ते बाळांतीन गुंडाळून एवढ्या रात्रीच घरी न नेता तिला बैलगाडीत आपल्या धाब्यावर आणली. तिला भात ते दूध वगैरे खायला घातलं, माझी कपडे वगैरे सगळी दिली, सगळं तिला स्वच्छ केलं, तिला रात्रीची झोपवली. त्यांच्यासाठी तुम्ही देवदूत म्हणून? हो, तसंच एक त्या जुन्या घरी राहिला होतो ना, तर एक जातेगावची पेशंट आणली होती आणि पार 10-11 वाजता ती बैलगाडीत घेऊन आले.
आणि आल्यानंतर आता म्हणले असं असं बाई काय करायचं. मग आपला गुरांचा गोठा होता बघा पत्र्याचा खालच्या बाजूने इकडे. आणि तिथं आपल्या आप्पाची म्हणजे आपल्या मास्तरांची बैठक असायची. त्यांचे मित्रमंडळी बसायचे तिथे नेहमी. तर मग ते मी तिथं त्या पेशंटला झोपवली आणि तिची ती डिलेव्हरी सुद्धा मी तेवढ्या कोपऱ्यात करून तिचं सगळं व्यवस्थित करून मग तिला म्हणजे त्या लोकांना सुद्धा अजून आठवत असेल की ह्या बाईंनी अशा पेशंट खूप म्हणजे सगळीकडे मी एवढं काय तेवढं त्या बाबतीत का कुणास ठाऊक की खरं तर मला परमेश्वरांनी माझी इच्छा होती की मी स्टाफ व्हावं म्हणजे एका हॉस्पिटलायझेशन म्हणजे असं एक सिस्टर. पण मला खेड्यातली सेवा करायची होती माझे साहेब. त्याच्यामुळं तो बदलून मी हा 2 वर्षाचा कोर्स घेऊन ही सेवा केली. हो. आणि मी अजून सांगते मुलांना सुद्धा की मी एका सुभेदार मेजर OBI बहादर ऑनररी कॅप्टनची मुलगी आहे हे लक्षात ठेवा. ते आता बाकीचं मी सोडून देतो विचार. पण माझ्या पुरतं मी अभिमानाने सांगू की आमच्यावर फार संस्कार झाले छान. खूप संस्कार. आणि मिलिटरीचे म्हणजे सगळं शिस्तीचे संस्कार. हो शिस्तीचे संस्कार. मी तर खूप म्हणजे ते त्यांचं ते करारी स्वभाव वगैरे. मी 7वीला होते सगळी मुलं आणि एकटीच मुलगी. आणि ते मास्तर म्हणजे आपले दैवडी पारोळीचे देवगुरुजी कडक असायचे. आज असं वातावरण आहे की आज मुलगी कुठं उभी राहिली तर तिला भीती आहे. पण तो काळ तसा नव्हता. म्हणजे एक भीती होती की आपण असं जर काही केलं तर ह्या गोष्टी चांगल्या नाही. एवढे संस्कार झाले. आणि मग आमच्या आई तिकडे माडीवर सगळं आमचं कुटुंब झोपलेलं असायचं. मग आई माडीवरून खाली दरवाजाची कडी उघडच तोपर्यंत ती 2-3 मुलं त्या पायरीवर खालची ओट्याच्या तिथं उभी राहायची. आणि ज्या वेळेस मी आतमध्ये जायची आई मला आत घ्यायच्या तेव्हा ते कंदील काठी घेऊन ती मुलं परत जायची. सुरुवात कोणत्या वर्षी पण काय माझी 9/3/66ची. हो माझा जन्म 3/2/44. 9/3/66ची माझी अपॉइंटमेंट आणि 96ची हे. पहिला पगार 300 रुपये. शेवट 5,000. हो 48 होता. पण आता म्हणजे मलाच विचार करा की मला रिटायर होऊन किती 28 वर्ष झाले. म्हणजे त्या मानाने त्याची किंमत किती असेल असं. आणि आज पेन्शन मिळते मला 30 पर्यंत जाते सगळे. आणि माणसाच्या आयुष्यात कुठेतरी एखादा कोपरा असतोच तो. पण ते कसं आहे की आता ते सहन करण्याची आता ताकद नाही राहिली मांडे साहेब की तो आता मीनाताई असेल देवाशेठ सोमा त्यांच्या शिक्षणाविषयी 2-1 मिनिटात बोला. बोला. मला 1 मुलगी आणि 2 मुलं. सगळ्यात मोठी मुलगी आणि त्याच्यानंतरची ही 2 मुलं. तर यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं. तर आता कसं आहे की म्हणजे यांचं सर्व्हिसचं काय एवढं म्हणजे कसं आवडीने काय एवढं हे नाही होऊ शकलं. पण मीनाताईनी म्हणजे मुलीनी मी पांढरी साडी घातलेली बघितली. मग म्हटले आई मला सुद्धा हीच सेवा करायची आणि मला पण सिस्टर व्हायचं. मग ते तिथं ते म्हणजे काय म्हणतो आपण तिची ती इच्छा परिपूर्ण झाली. इंटरव्ह्यू होता KM ला. आणि म्हणजे अगोदर सायन्स साईडच्या मुली घ्यायच्या सगळे कारण नर्सिंग म्हणलं की सायन्स. आणि मग नंतर कॉमर्सच्या वगैरे घ्यायच्या असं. पण तिचा कसा काय ना पण ते तिच्या इच्छेनुसार तिथे नंबर लागला. आता नंबर लागल्यावर केवढा आनंद झाला की काही का होईना त्याला आपल्यानंतर एका मुलीचं आयुष्य उभं राहिलं. त्यावेळेस माझ्याकडे एवढे पैसे नव्हते हे तुम्हाला मी सांगते. पण बघा चंदू हिरवे चंद्रकांत हिरवे मरून गेले मला का रडायला खरं. म्हणले बाई तुम्ही काळजी करायची नाही. मीनाचा नंबर लागला ना अक्षरशः आम्ही व्हिजिट वरून आल्यानंतर त्यांनी 5,000चं गाठोडं माझ्याकडे आणून मी ते डब्यात ठेवले. आता काय सांगू तुम्हाला खरंच म्हणजे अशी माणसं नाही आहो. आणि मग ते दिल्यानंतर मग तिला लगेच ऑर्डर आली ना. मग तिथं ते फुल ट्रेनचा होता म्हणजे 3.5 year. आणि मग ती गेली तिने चांगल्या रीतीने ते कोर्स म्हणजे तिला आपल्या कोयाजी मॅडम तर तिला आदर्श परिचारिकेचे हे मिळाले अवॉर्ड. तिचं लग्न झालं का मग पाहुणे काय म्हणले की आपल्याला काही सर्व्हिस करायची नाही. मोठी मुलगी UPSC होऊन
आता 100 दिवसाच्या ट्रेनिंग साठी हैदराबादला कालच जॉईन झाली. कालच मनाचा फोन आला. आणि मुलगा काय रे देवा आपला दर्शन, हो तो पण जर्मनीला जाणार होता, पण त्याचा आता सेकंड बॅचला हे होणार. देवाशेठच्या मुलीविषयी. हा देवाशेठ तर 2 नंबरचा मुलगा. तर त्याची मुलगी सुद्धा म्हणजे कुठलं, हा आता सध्या ती RBI ला कुलाब्याला आंतरराष्ट्रीय सर्च डिपार्टमेंट मध्ये ती सध्या काम करते. तिने पण तिचं आयुष्य सुंदर केलेलं आहे, मस्त एकदम, कुठे काही आम्हाला. त्याच्यानंतर मग 3रा नंबरचा त्याची मोठी मुलगी बार्कलेस म्हणून खराडीला, ती पण बँकेत आहे, ती पण चांगली छान आहे. हो. आणि मग त्याच्यानंतर संपलं म्हणजे. बरं, आता प्रश्न तुम्हाला असं विचारायचं की आता 81 वय आयुष्याच्या ह्या वळणावर तुम्हाला पाठीमागून वळताना काय वाटतं? सगळं व्यवस्थित झालंय का, काय करायचं राहिलंय, असं काय असं तर 2 शब्दात तुमचं मत व्यक्त करा. मग हा मी मांडे साहेब, मी असं म्हणते की माझं आता 80हून 81 लागले आता, पण मी अजून तसं म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून मी तंदुरुस्त आहे. आणि याचं एक कारण की मी नेहमी आनंदी राहिले. मी असं कधी नाही की मला खूप त्रास झाला, मी तेवढं सगळं सहन केलं, त्याच्यामुळं आज मी चांगल्या रीतीने त्रास होणारा त्रासावर तुम्ही मात करून आनंदी राहण्याचा प्रयत्न केला, म्हणून तुमची तंदुरुस्त आहात. आणि त्याच्यामुळं मी अजूनही लोकांना सांगते की माझं आयुष्य परिपूर्ण झालं, माझी इच्छा सगळ्या पूर्ण झाल्या, बस. चला, आता एवढी छान तुम्ही माहिती सांगितली तुमच्या परिवाराविषयी, तुमच्या नोकरीविषयी. तर आता मुलाखतीचा आपण हा कार्यक्रम संपला जाहीर करू. नमस्कार. नमस्कार. तर त्यांचे चिरंजीव देवाशेठ हे आईच्या संघर्षाविषयी त्यांचे 2 मिनिटाचे मत व्यक्त करतील. बोला देवाशेठ. नमस्कार, मी देवेंद्र दशरथ जगताप आणि आईचं नाव विमल दशरथ जगताप. आई माझी ही आरोग्य विभागामध्ये परिचारिका म्हणून सेवेत होती. अगदी सन 1966 ते 1996 पर्यंत सरळ सेवा दिली. आणि यामध्ये सेवा देत असताना म्हणजे ज्या ज्या ड्युटीमध्ये काही प्रसंग आले, अडचणी आल्या, याबाबत ते आमची म्हणजे कायम आमच्यावर शेअर करायची. अगदी पार औरंगाबादच्या ट्रेनिंग पासून तर पार अगदी शिक्रापूरच्या रिटायरमेंट पर्यंत अगदी चांगली सेवा दिली. दिवसभर ज्या घडामोडी झाल्या त्या तुमच्या. आणि अगदी मम्मी सकाळी, मला वाटतं सकाळी 7ला जी जायची, तर दुपारी 4 वाजेपर्यंत वाड्या वस्त्यावर व्हिजिट करून मग पाठीमागे यायचं. त्यानंतर मग आमचं सगळं शिक्षण, आमचं सगळं इतर काही जे असेल संगोपन अगदी व्यवस्थित केलं.